मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलाय। खेड दिवाण खवटी दरम्यान दरड कोसळलेली आहे। रेल्वे रुळावरती ही दरड कोसळली आहे। काय सध्याची परिस्थिती आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आता आपल्या सोबत आहेत। प्रणव, दृश्य आपल्या हाती आलेली आहेत दरड कोसळल्याची। कोकण रेल्वेची सध्याची काय स्थिती? रेश्मा, कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। खास करून उत्तर रत्नागिरीमध्ये ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा जो आहे तो खेडजवळच्या दिवाण खवटी रेल्वे स्थानकाजवळ आलेला आहे आणि हा ढिगारा काढण्यासाठी साधारणतः 3 ते 3.5 तासाचा पेक्षा जास्त कालावधी हा लागू शकतो आणि त्यामुळे सध्या कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। विविध स्थानकांवर रेल्वे ज्या आहेत त्या आता थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत। रेश्मा, प्रणव, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा कोकण रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। दरड हटवण्यासाठी 2 ते 2.5 तासांचा वेळ लागू शकतो किंबहुना 3 तास लागू शकतात, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे।